तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज माझ्या पाठीमागं आपण पाहतच असाल सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानची यात्रा चालू आहे. त्याच्याच अनुषंगाने मी आज आपली पूर्ण यात्रा कव्हर करण्यासाठी इथं सिद्धेश्वर मंदिरमध्ये आलेलो आहे. तर गेल्या वर्षी आपलं मंदिरचं आतमधलं थोडंसं शूट राहिलं होतं. तर ह्या वर्षी आपण असं विचार केला की सुरुवातीला आपण मंदिरचं देवस्थानचं सर्व आतलं आपल्या शूटमध्ये दाखवणार आहोत मंदिराकडे. मंदिराच्या नंतर आपण आनंदमेळा जे आपल्या मैदानावर इथे सगळी यात्रा भरलेली आहे त्याचं संपूर्ण शूट आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आपल्यासोबत शेवटपर्यंत कनेक्ट राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग सुंदरवाडा यात्रा महोत्सवामध्ये त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने इथे सिक्युरिटी एकदम व्यवस्थित आहे. लहान मुले असतील, महिला असतील, वयस्कर माणसं असतील, सर्वांच्या सुविधेसाठी इथं उपलब्ध आहेत पोलीस यंत्रणा. असे स्टॉल, असा गोड वास इथं मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला इथं पाहायला मिळतो. आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत. तो रत्नेश्वर देवालयाचं हे सभामंडप आहे. ह्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. तिथं पोलीस यंत्रणा आपल्याला त्यांचं कार्य करत असताना आपल्याला दिसत आहे. तर चला तर. आणि सुरुवातीला सभामंडपच्या सेंटरमध्ये इथं असं भव्यदिव्य महादेवाच्या पिंडीचं इथं सुंदरपैकी कलाकृती केलेली आहे. पायऱ्या उतरले आणि इथून आपल्याला मेन सिद्धेश्वराच्या दर्शनाकडे जायचं आहे. हे इथं मंदिर प्रवेश केल्यानंतर असं तुम्हाला थोडेसे जे इथं ग्रिल लावलेले आहेत त्याच्या अंडर आपल्याला लाईननं आतमध्ये प्रवेश करायचा आहे. वरची पण गर्दी आहे. सुरुवातीला नंदी महाराज आपल्याला दिसत आहेत. नंदी महाराजचं दर्शन घ्या. त्याच्या समोरच एक्झॅक्ट आपले महादेव आपले आहेत. आणि हे संपूर्ण मंदिरातल्या गाभाऱ्याच्या समोरलं दृश्य आहे. आपलं जुनं मंदिर आहे. लातूरकरांचं रक्षण करण्यासाठी सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर आपल्या लातूरमध्ये ग्रामदेवत मानलं जातं. त्यांचंच हे दर्शन तुम्ही घर बसल्या घेऊ शकता. तर आपल्या देवस्थानचं दर्शन महाराजांनी आपल्याला आतमध्ये येण्याचा मान दिलेलं आहे. तर आज बघू शकता हे संपूर्ण फळानं आज हे सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने इथे सजावट करण्यात आलेली आहे. आता आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आज फळांचा हा सुगंध एकदम छान प्रकारे आपल्याला येतोय. आणि हे पिंड आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे हे सजावट आपल्या सिद्धेश्वर देवस्थानच्या मार्फत इथं महाराजांनी केलेली आहे. तर आपण त्यांचं पण आभार मानू. त्याचे फुलं इथं वापरण्यात आलेले आहे. अशी सजावट भव्य दिव्य अशी केलेली आहे. तर सर्वांना विनंती आहे त्यांनी इथं नक्की दर्शनासाठी या. तर अशा प्रकारे आपलं आतमध्ये जाऊन सुंदरपैकी दर्शन झालं. तर त्यानंतर आपण बाहेर पडतो. तर आता आपण मंदिराचं दर्शन झालं तर आपला हे बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तर आपण इथून बाहेर पडत आहे. चला. हे सर्व काही साहित्य आपल्या देवघरातील साहित्यासाठी वापरण्यात पूजेसाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य इथं आपल्याला योग्य दरात मिळेल.
नक्कीच ह्या स्टॉलला पण भेट द्या. तर बाहेर तुम्ही पण खरेदी करू शकता. इथं लहान लेकरांच्या खेळण्याचं आहे, घरगुती महिलांसाठी जे काही दैनंदिन जीवनात वापरण्यात येतात वस्तू त्याचं पण इथं स्टॉल आहे, बाजार आहे आपल्याला दिसत आहे बघा. हे आर्टिफिशियल इथं फ्लॉवरचे दिसत आहेत, फ्लॉवर पॉट आहे ते काय काय बघा. सुंदर सुंदर प्रकारे असं इथं विविध गोष्टी आपल्याला आलेल्या आहेत. बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे इथं फ्लॉवर आर्टिफिशियल दिसत आहे. तसंच आता हे आतमध्ये थोडंसं अलीकडल्या रोडला इकडं पण हे स्टॉल बघू शकतो. भरपूर प्रमाणात असे स्टॉल आहेत विविध प्रकारचे. आपण आलाच तर 2-3 तास काढून या, कारण की यात्रा खूप मोठी आहे आणि आपल्याला सविस्तर असं सर्व काही बघता येईल लवकर आलात तर. हे तुम्हाला जे दिसते हे सर्व काही स्टॉल इथं आपल्याला दिसत आहेत ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तिप्पट ते चौपट स्टॉल यावर्षी लागलेले आहेत. त्याचा अंदाजा तुम्ही माझा गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघू शकता. आणि ह्या वर्षी भरपूर काही असं भर पडलेली आहे. छोटे छोटे व्यापारी जे बाहेरगावाहून येऊन इथं काहीतरी आपला छोटासा व्यवसाय या 8-10 दिवसामध्ये थोडंसं कमी करण्याचा जे विचारानं आलेले आहेत त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म इथं प्रशासनानं करून दिलेला आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. सर्वांना काही ना काही ह्याच्यातून या आनंद मेळ्यातून काही थोडीशी कमाई हो ही आमची इच्छा आहे. पाहू शकता लहान मुलं आपला एन्जॉय करत आहेत. एकंदरीतच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी आपल्या ह्या आनंद मेळ्यासाठी जागा थोडीशी जास्त मिळालेली आहे त्याचा अंदाज येतो. त्या निमित्तानंच इथं जे स्टॉल म्हणा किंवा मोठे पाळणे म्हणा किंवा मोठ्या जेवढे बी काही खेळण्याच्या वस्तू आहेत लहानापासून मोठ्यांपर्यंत ते सर्वांना इथं जागा परिपूर्ण झालेली आहे. त्याबद्दल देवस्थानचे खूप खूप आभार. आणि हा पण एक नवीन गॅजेट ह्या वर्षी आपल्याला दिसत आहे जे की जी हाईट खूप दिसत आहे आणि पवन चक्कीसारखं जी थीम आहे ते कशा प्रकारे फिरते त्याच्या लाईव्ह मी पण पाहिलेलं नाही. तरी आपल्याला संध्याकाळच्या पार्टमध्ये ते आपल्याला नक्की दिसणार आहे. तर आपण एन्जॉय नक्की करा हा आपला व्हिडिओ. आणि मारा पाटील मला तुझी बघूया ट्राय करणार आहे. फेल गेला पहिला तर. अरे यार दुसरा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सकाळचा शूट मी अर्धा दाखवलेला आहे आणि अर्धा जे संध्याकाळी जी काही रौनक रोषणाई प्रकाशमय वातावरण या आनंद मेळ्याचं असते त्याच्या शूटसाठी पण मी आज संध्याकाळी पण इथं आलेलो आहे. तर त्याचंच औचित्य साधून आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं हे पार्किंग आहे. पार्किंगचा क्राऊड एवढा आलेला आहे की सगळी पार्किंग आत्ताच फुल झाली आहे. अजून 7 पण वाजलेलं नाही तर ही पार्किंग एवढी फुल झालेली आहे. प्रयत्न करत आहे. तर चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ आनंद मेळ्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा. हे चॅनल लातूरसाठी चालतं त्याच्यामुळे आपल्याला लातूरकरांना सपोर्ट करणं आपलं काम आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करून आपण एंट्री पण केलेलं नाही. बाहेर पण काही स्टॉल लागलेले आहेत. छोटे मोठे व्यापारी आपलं गाड्यावरती हे सगळे व्यवसाय करत आहेत. तर इथं बाहेरला रोड बघा. दुसरा पांढरा लावलेला आहे तिथं. तिसरा बी एक नंबर लागलेला आपला शॉट. मजा येते. लहानपणी केलेला आहे. थोडंसं हार्ड शॉट झाला नंतर तो म्हणजे पांढरा लागलेला आहे बघा लाल. पडला आपण ते पण शॉट. 4 शॉट ओके. आता येल्लो कलरचं हे ते पण फोडला. हे गन पण बेस्ट आहे. पॉवरफुल आहे गन. किती झाले शॉट? फायनल आहे का? चला फायनलला काय असं विशेष क्रॉसमध्ये मारू आपण, बघू फुटतेत ते.
फेल गेला क्रॉस. सरळ शॉट ठेवल्या तरच ह्याचा काही तर सक्सेसफुल आहे. इकडे तिकडे मारायचं जाऊ नका, तुम्ही सरळच मारा शॉट आणि एन्जॉय करा. तर आता ह्यांचे पैसे झाले आपण देऊ. मस्त आहे मित्रांनो, एन्जॉय करा. या इथं ह्यांचं पण थोडं ग्रॅक करा. तिथं स्पेशल असं उड्या मारायचं इथं खेळणं आहे, त्यात पण लहान मुलं एन्जॉय करत आहेत. इथे आनंद मेळ्याच्या मधोमध इथं आपलं चायनीजचं गाणं आहे आणि इथं सर्व काही वस्तू आपल्याला इथं खाद्यपदार्थ आपल्याला ह्या जत्रेच्या एकदम सेंटरमध्ये इथं सुविधा केलेली आहे. बेस्टपैकी इथं पदार्थ आपल्याला ताजे फ्रेश बनवून देतात, तर त्याचा पण आनंद घ्यावा. ते सगळे पाळणा लाईन चालू झालेले आहे, तर आपण एक एक करून आपण सगळं कव्हर करणार आहे. आणि हे जे बघता आपण सध्या आता हे चलत आलेलो आहे, हे सगळं लेट गेल्यामुळे थोडासा अंधार आहे. ही लाईन आपण काही कव्हर केली आहे. तर आता जो आपण पुढं, तर आपण हे दुपारी आलो होतो, बघितलो होतो भरुणामध्ये. तर आता हे संध्याकाळी याचं सौंदर्य बघा, हे ऑक्टोपस टाईप असं थीम आहे. आणि तर मित्रांनो, हे एक आपल्या 2026चं एक नवीन अट्रॅक्शन आहे, जलपरी असं काहीतरी हे प्रकार आहे. आणि इथं हे स्टॉल चालू आहे त्याचं. आतमध्ये एवढा कॅम्पस आणि जलपरीच्या परफॉर्मन्स आणि त्याचं काही सेटअप असेल, त्यासाठी आपण आपल्या संस्कृतीला धरून आहे, त्याच्यामुळं आम्ही मध्ये तिकीट काढून हे काही तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. हे व्हिडिओ मला वाटत नाही आपला व्हिडिओ लहान मुलं पण बघतात, त्याच्यामुळं हे थोडंसं आपण त्याचं काळजी घेतली पाहिजे. त्यानिमित्तानं आपण काही दाखवत नाही. तर जे अडल्ट असतील त्यांनी येऊन इथं नक्की हा जो काही ह्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये जे आलेला आहे जलपरीचा शो, तो नक्की बघावा. तर मित्रांनो, हा एक शो बघू शकता आपण. आहे जो पाळणा आहे पूर्ण असं हवेमध्ये त्याचं साखळी बांधून चेअरवरती फिरवलं जातं, बघू शकता. सर्व लोक एन्जॉय करत आहेत. अतिशय सुंदर असा हा झुला आपल्यासाठी इथं यात्रेमध्ये आहे. ते 4 दिवसानं फिरत आहे. हे एक जरा विशेष ह्या वर्षीचं थोडं मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. गेल्या वर्षी पण होतं थोडंसं बारीक होतं आणि याची हाईट पण खूप मोठी आहे. नक्कीच एकदा विचार करा या यात्रेमध्ये. की हा जो दिसतो तुम्हाला लेफ्टला, हा मोठा रास्ता आहे ना, सर्वात मोठा यात्रेमधला, तो पण इथं चालू आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये खूप सारे लोक बसलेले आहेत, एन्जॉय करत आहेत. नक्की आपण पण या आणि एन्जॉय करा आहे. आणि आपण थोडंसं जवळून तुम्हाला मी दाखवत आहे. खूप सारी हाईट, खूप सारी हाईट असं आहे आणि त्याचा स्टॉप झाला आहे. होऊ शकता हे व्ह्यू अतिशय सुंदर असं जवळून आपल्याला दिसत आहे. छानपैकी हे पाळणा आता फिरून थांबलेला आहे. डान्सिंग पाळणा, इथं बसून खूप सारे मित्र आपले एन्जॉय करत आहेत. खूप स्पीडनं हे पळत आहे, पाहू शकता. रंगतमध्ये आलेली आहे, क्राऊड वाढलेला आहे, उत्साह तेवढाच आहे आणि आनंद ही यात्रेमध्ये तेवढाच आहे. होऊ शकता जगमग जगमग सगळीकडे चालू झालेले आहेत आणि लोक पण या सर्व गोष्टीचा आनंद घेत आहेत. इथं आपल्याला दिसत असतील पोलीस यंत्रणा बी इथं आपल्या सिक्युरिटीसाठी इथं उभी आहे. तर काळजी करू नका, निश्चिंत आपण या यात्रेसाठी येऊ शकता, आनंद उठू शकता, एवढं सांगणं आहे. काका त्या लहान मुलाला घेऊन बसले, अवघड आहे. हो, बघू शकता हे असं हळूहळू हळूहळू वरती जात आहे. मस्त आहेत, त्यांच्यात थोडीशी हिंमत आहे, ते डिरिंग करतात, बसतात.
आमच्यात नाही मग आम्ही खाली थांबून शूट करतो. तर हे असंच करत 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 हे बघू शकता याची हाईट, हे असं एंडपर्यंत जाऊन पुन्हा ते परत खाली येणार. आणि हे बाहेरला त्याचा एंट्रन्स, हे लोक वेटिंगमध्ये थांबलेले आहेत. आतमध्ये आता हॉरर शो आपल्याला थोडं हॉरर शो इथं आपल्याला दाखवण्यात येईल. तर हे पण एन्जॉय करू शकता तुम्ही भूतबंगला. शूटमध्ये अतिशय सुंदर प्रकारे असा हा नजारा आपला ह्या यात्रेमधला दिसत आहे. चारी बाजूनं असा प्रकाशमय पाळणे मोठे मोठे आणि विविध गोष्टी आपल्याला इथं नटलेल्या दिसत आहेत. बघू शकता सर्वजण इथं आनंदाने आपला एन्जॉयमेंट करत आहेत. ड्रॅगन ट्रेन हाय स्पीडनं जात आहे. मित्रांनो पाहू शकता ह्या वर्षी यात्रेमध्ये एक विशेष आकर्षण हे जे झुला आहे हे आलेलं आहे. तर बघूया ही संपूर्ण प्रक्रिया कशी आहे. आता हे सगळं काही याचे जे खुर्च्या आहेत सगळ्या फुल झालेल्या आहेत. तर आता हे हाईटवरती जाणार आहे. हे कसं काम करते काही नाही आपण पाहू आणि एन्जॉय करू. पाहू शकता हे काहीतरी वेगळं यावर्षी 2026च्या यात्रेमध्ये आपल्याकडे आलेलं आहे. पाहू शकता आणि हे ना जागेवर बसून आसमान दाखवायचं काम 360 डिग्रीमध्ये हे फिरत आहे. नक्कीच काय हाल होत असतील जे बसलेत ते. काही जण एन्जॉय करत असतील काही जण घाबरले असतील. गर 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 फिरले माणसं. काहीतरी वेगळं आहे, छान आहे. त्यानिमित्तानं आपल्या यात्रेची शोभा वाढवण्याचं काम हे नवीन खेळणं करत आहे. छान आहे. क्राऊडफुल हाऊसफुल यात्रा 2026 होऊ शकतं. ती प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि इथं हे वेटिंगमध्ये थांबलेले पाळणाचे पाळणामध्ये बसण्यासाठी हे एन्जॉय करण्यासाठी थांबलेले हे आपल्याला दिसत आहे. हे पण एक ह्या 2026च्या यात्रेमध्ये नवीन पाळणा आपल्याला दिसत आहे. ह्याचं सिंगल लाईन असं हे पवनचक्कीसारखं ह्याचा थीम आहे. आपण सकाळी शूट केला होता पण हे तेव्हा बंद होता, आता हे चालू आहे. तर इथं बघू शकता पब्लिकवरती हाईटवरती स्टे झालेली आहे. आता ह्याचा खाल्ला पाळणा भरणं चालू आहे. ते भरल्यानंतर हे पुन्हा असं चक्री असं फिरायला चालू होईल. तर एकंदरीत मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ इथं थांबवत आहोत. तर होता येईल तेवढं आपण यात्रेमधल्या चांगल्या काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही या आनंद यात्रा अजून 7 एक दिवस चालू आहे. तर लातूरकर आणि लातूरकरांच्या बाहेरले बी जे कोणी असतील या आनंद मेळ्याचा आनंद घेण्यासाठी याचा एन्जॉय करण्यासाठी तर इथे यायचं असेल तर लवकरात लवकर या. आणि ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2026ची सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रा ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भरलेली आहे आणि लोकांचा पण उत्साह तुम्ही बघू शकता व्हिडिओ मार्फत आपल्याला दिसलेच आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल लातूरसाठी चालते. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.